नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच बॅटरपासून क्रिस्पी डोसा कसा बनवायचा, त्याचबरोबर स्पॉन्जी डोसा कसा बनवायचा, याला आपण आंबोळी देखील बोलतो। त्याचबरोबर यासोबत खाल्ली जाणारी चटणी अगदी साध्या पद्धतीने मी सांगणार आहे। सो रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर वेळ न दवडता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर डोशाचं बॅटर बनवण्यासाठी तांदूळ फार महत्त्वाचा असतो। आता तांदूळ हा जुना असला पाहिजे, नवीन तांदूळ नसला पाहिजे। तर तुमच्याकडे रेशनच्या दुकानातील कोणताही जुना तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता, किंवा बासमती जुना तांदूळ तुकडा जो असतो ना, बासमती तुकडा जुना, तो देखील वापरू शकता। तर या ठिकाणी मी बासमतीचा तुकडा जो जुना तांदूळ आहे तो वापरत आहे। तर मी 3 वाटी तांदूळ घेतला आहे। 3 वाटीला 1 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे। 3 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचाभर मेथीचे दाणे। तर या ठिकाणी 3 वाटी तांदूळ घेतला आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि 1 चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत। आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा साबुदाणा वापरणार नाही आहोत किंवा पोहे वापरणार नाही आहोत। बस या 3 इन्ग्रेडियंट्स पासूनच आपण हा जो डोसा बॅटर आहे तो रेडी करणार आहोत। आणि हे मी वेगवेगळं भिजवलेलं नाहीये, तर एका याच्यामध्येच भिजवलेलं आहे। 7 ते 8 घंटे आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहेत ते भिजवून घ्यायचे आहेत। तर मी हे दुपारी 1 वाजता भिजवायला ठेवलेले होते आणि रात्रीच्या 10 वाजता याला मी मिक्सरच्या भांड्यामधून छानपैकी एकदम फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे। तुम्हाला जेव्हा डोसा बॅटर बनवायचा असतो त्यावेळेस याची फाईन पेस्ट करायची असते, आणि जेव्हा इडली बनवायची असते त्यावेळेस हलकासा कोरसपणा त्यामध्ये असला पाहिजे। तर सुरुवातीलाच खूप सारं पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकून एक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्या। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। त्याला मी आता कुकरमध्ये काढून घेते। अशा प्रकारेच थोडी थोडी बॅच करून आपल्याला जे मिक्सर ग्राइंडरचं आपलं मीडियम साईजचं भांडं असतं मिक्सरचं, त्यामधून पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता पेस्ट किती स्मूथ दिसते आहे। आणि कोणत्याही एका मोठ्या भांड्यामध्ये कधीही तुम्ही हे बॅटर काढा, जेणेकरून त्याला फर्मेंट व्हायला पण जागा मिळेल आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायला पण जागा मिळेल। तर या ठिकाणी मी पूर्ण तांदूळ आणि डाळ जी आहे व्यवस्थितरित्या वाटून घेतलेली आहे, आणि ज्या भांड्यांमध्ये मी वाटलेली होती त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते भांडे देखील व्यवस्थित धुवून घेत आहे, आणि ते पाणी पुन्हा या बॅटरमध्येच टाकणार आहे। आता आपल्याला एकाच दिशेने बॅटर जे आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच दिशेने हात तुमचा हलला पाहिजे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज नाही झालं पाहिजे। तर एका दिशेनेच 3 ते 4 मिनिटं आपल्याला बॅटरला फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी, जोपर्यंत बॅटर जे आहे हलकं होत नाही तोपर्यंत। आता 3 ते 4 मिनिटांनंतर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे। तर यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण, आणि बॅटर ठेवायचं आहे अशा उबदार ठिकाणी ज्याला फर्मेंटेशन होण्यासाठी मदत होईल। तर हे मी ठेवलेलं आहे किचनच्या खाली। चला तर मग दुसरा दिवस उगवला आहे, सकाळ झालेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी तयार करून घेत आहे चटणी। तर मी खोबरं जे आहे अगोदरच्या रात्रीच कापून ठेवलेलं होतं। तर या ठिकाणी मी अर्ध खोबरं घेतलं आहे, म्हणजे अर्ध वाटी खोबरं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे मिरची। तर तुम्ही किती तिखट खाता ना त्या हिशोबाने तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। आता इथे आम्ही जास्त तिखट नाही खात, त्यामुळे मी या 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या अजिबात तिखट नाही आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं। तर या ठिकाणी मी 1/2 इंच आलं असं चॉप करून घेतलेलं आहे, कारण की अख्खं टाकल्यानंतर ना कधी जरी ते असं राहून जातं। आणि 4 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत। तर लसूण आणि अद्रक तुम्ही बेतानेच टाका, नाहीतर काय होतं ना त्याला खूप जास्त वास येतो चटणीला, आणि मग ती थोड्या वेळाने आपण खाल्ली ना, म्हणजे सकाळी बनवलेली चटणी दुपारी खाल्ली तर जास्तच तो उग्र वास यायला सुरुवात होते। तर या ठिकाणी मी 4 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, त्या देखील कापून टाकलेल्या आहेत। थोडासा कोथिंबीर टाकलेला आहे। आता यामध्ये मी टाकत आहे लिंबू। लिंबू ऑप्शनल आहे, पण लिंबू टाकल्यामुळे चटणीची चव भारी येते। सो मी अर्धा लिंबू इथे टाकलेला आहे। त्यानंतर जी टेस्ट आहे ती बॅलन्स करण्यासाठी यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी साखर देखील। तुम्ही अशा प्रकारे चटणी एकदा बनवून बघा,
भारी लागते, टेस्टी लागते आणि लहान मुलं तर एकदम चवीने खातात. तर या ठिकाणी मी थोडीशी साखर देखील टाकत आहे. आता एक 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे अंदाजे, जास्त पाणी एकदम टाकू नका. आणि हे जे वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 1 ते 2 मिनिटं मी सुरुवातीला मिक्सर लावलेला आहे. आता यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ. मीठ टाकायचं विसरून गेले होते. सो चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून एक आपल्याला याची पण फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी एकत्रच खूप जास्त नाही टाकायचं, नाहीतर मग जे आपले नारळाचे तुकडे आहेत ते तसेच राहून जातात. सो थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक याची स्मूथ पेस्ट, फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चला तर मग आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे चटणीची, तुम्ही बघू शकता. आता ही जी चटणी आहे ना, तुम्ही अशी देखील खाऊ शकता, खूप टेस्टी लागते आणि यावर तडका देखील मारू शकता. तर मला जेव्हा बनवायची असते घरी तर आम्ही अशी चटणी खातो, पण आता रेसिपीसाठी बनवायची आहे तर यावरती तडका गेलाच पाहिजे. तर या ठिकाणी मी तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये टाकत आहे 2 चमचे तेल. त्यानंतर तेल तापलं की यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला राई. राई तडतडली की टाकायचं आहे जिरं आणि कढीपत्ता. चला ही खमंग फोडणी आपण टाकूया आपल्या चटणीमध्ये आणि आपली चटणी जी आहे एकदम रेडी आहे. तुम्ही बघू शकता चटणी रेडी आहे आणि ही चटणी मुलांना अतिशय आवडते, कारण की ही तिखट नसते. यामध्ये थोडासा गोडपणा पण असतो, थोडासा आंबटपणा पण असतो. मुलं खूप आवडीने खातात ही चटणी. तुम्ही बघू शकता चटणी आपली एकदम रेडी आहे. चला तर मग चटणीला ठेवूया बाजू आणि डोसे बनवायला सुरुवात करूया. तर बॅटर जे आहे ना खूप छानपैकी फर्मेंट झालं होतं. मी अशा प्रकारे प्लेट ठेवून त्याच्यावरती पक्कड ठेवली होती. तर हे बघा बॅटर जे आहे एकदम अर्ध्याच्या वरती आलं होतं, म्हणजे आपण जेवढं केलं होतं त्याच्या डबल झालेलं आहे बॅटर आणि व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते किती छानपैकी फुडून आलेलं आहे वरती, तुम्ही बघू शकता. तर हे जे डोसा बॅटर आहे ना, मी जशा पद्धतीने सांगितलेलं आहे तशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तुमचे जे डोसे आहेत, तुम्हाला क्रिस्पी डोसे बनवायचे असतील तर तसे, किंवा स्पॉन्ज डोसे बनवायचे असतील तर तसे एक नंबर बनतात. तर आपण सगळं बॅटर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छानपैकी जाळी आलेली आहे या बॅटरला आणि बॅटर जे आहे खूप छान पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे. तर आपल्याला जेवढे डोसे बनवायचे आहेत ना तेवढं बॅटर तुम्ही साईडला करून घ्या, म्हणजे आपल्याला त्यामध्ये पाणी किती टाकायचं आहे किंवा किती मीठ टाकायचं आहे हे समजून येतं. तर या ठिकाणी मी पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे. फ्लेम जी आहे ती मीडियम आहे. कधीही डोसे बनवताना फ्लेम तुम्ही हाय करू नका, नाहीतर जेव्हा आपण बॅटर टाकतो ते बॅटर एकदम त्याला चिटकून पडतं. तर गॅसची फ्लेम जी आहे लो टू मीडियम ठेवा आणि मी सुरुवातीला याला एका टिश्यू पेपरने ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने. तेल लावायची गरज नाहीये, तरीही मी ग्रीस करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर प्रॉपर नॉनस्टिकी पॅन असेल तर ग्रीस करायची गरज नाहीये, पण एक तेल लावल्यानंतर जो क्रिस्पीनेस असतो ना तो अजून छान येतो आणि कलर छान येतो. सो ग्रीस करून घ्या आणि कधीही बॅटर टाकताना गॅसची फ्लेम स्लो ठेवा. तर अशा प्रकारे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला डोशाचं बॅटर तयार करायचं आहे. एकदम वॉटरी कन्सिस्टन्सी नसली पाहिजे किंवा एकदम थिक कन्सिस्टन्सी नसली पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस बॅटर टाकता त्यावेळेस हलक्या हाताने त्याला गोल गोल फिरवून घ्या. बॅटर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम फास्ट करा, हायवर करा गॅस आणि विदिन अ मिनिट तुमचा क्रिस्पी डोसा जो आहे एकदम रेडी होऊन जातो. लगेच डोशाला हलवायचा प्रयत्न करू नका टाकल्या टाकल्या. अगोदर गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करा, बॅटर व्यवस्थित टाका, पसरवा. गॅसची फ्लेम फास्ट करा. जेव्हा तुम्हाला डोशाच्या साईडच्या बाजू ओपन झालेल्या दिसतील समजायचं की आपला डोसा तयार आहे आणि अलगद डोसा काढून घ्या. तुम्ही बघू शकता इथे किती क्रिस्पीनेस आलेला आहे त्या डोस्याला. तर अशा प्रकारे तुम्ही देखील हा डोसा जो आहे घरी नक्की ट्राय करा. आता या बॅटरनेच आपण स्पॉन्ज डोसा देखील तयार करणार आहोत. तर सुरुवातीला मी पुन्हा एकदा ग्रीस करून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तवा खूप जास्त तापलेला आहे त्यावेळेस पाण्याच्या धारेखाली त्याला थोडंसं थंड करून घ्या आणि पुसून घ्या. तर हे बघा जे बॅटर मी कुरकुरीत डोशाला यूज केलेलं होतं ना ते सेम बॅटर मी या स्पॉन्ज डोस्याला देखील यूज करणार आहे. पण यावेळेस आपल्याला हा डोसा जास्त पसरवायचा नाहीये, हलक्या हाताने थोडासा पसरवायचा आहे, कारण की स्पॉन्ज डोसा जो आहे
थोडा मीडियम जाड असतो. सो तुम्ही बघू शकता याच्यावरती जाळी जी आहे ती जाळी किती भारी आलेली आहे. बघताय ना. आता या साईडला मी थोडासा तवा केलेला आहे कारण की त्या ठिकाणी फ्लेम लागत नाहीये म्हणून. पण तुम्ही जाळी बघू शकता किती सुंदर आलेली आहे डोश्यावरती. आता हा जो डोसा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करा आणि डोसा पूर्ण जेव्हा वरतून सुकेल ना त्यावेळेसच त्याला फ्लिप करायचं आहे. आता यावर मी टाकत आहे तेल. तेल टाकणं ऑप्शनल आहे पण टाकल्यानंतर कलर भारी येतो. तर थोडंसं मी वरतून तेल टाकत आहे आणि वरतून हा जो डोसा आहे जाळी पूर्ण सुकलेली आहे. तुम्ही बघू शकता भारी जाळी आलेली आहे. जाळी पूर्ण सुकलेली आहे. आता आपण याला फ्लिप करून घेऊया. तर फ्लिप करताना थोडीशी काळजी घ्या नाहीतर डोसा तुटू शकतो. सो या ठिकाणी फ्लिप करून तुम्ही बघू शकता किती भन्नाट दिसतोय, किती भारी दिसतोय. स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी बॅटर टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवायची अजिबात गरज नाहीये. असा देखील सुंदर बनतो. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट बनला आहे, किती भारी जाळी आलेली आहे आणि कलर बघा किती भारी आहे तो. सो अशा प्रकारे तुम्ही देखील या एका बॅटरपासून क्रिस्पी डोसा आणि स्पॉन्जी डोसा दोन्ही प्रकारचे डोसे बनवू शकता. एक नंबर डोसे बनतात. चटणी देखील ट्राय करा जशी मी सांगितलेली आहे. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.